लय जबरदस्त जंगल ना. बघ काय जुना खनेली कसले फुल आहे. खूप मेहनती फळ आता भेटला आहे. हे बघू शकताय इतकं. मित्रांनो हाताचा पंजा आहे का काय आहे. अतिशय दुर्मिळ कंदमुळ आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आता सकाळी सकाळी सुट्टा आहे आणि आपण आलेलो आहे तर गोरक्ष भांडे तर मित्र आहे तर त्यांच्या घरी आलेलो आहे. आज आपल्याला जायचं आहे दुर्मिळ असे कंदमुळं आणण्यासाठी. तर ते जंगलामध्येच असतात. तर मग मित्रांनो आपण आता चाललो आहे अनवा खानायला. आता आपण साहित्य पण घेतलेलं आहे. टिकाव, खोरं, पार. तर आपण साहित्य पण आता घेतलेलं आहे. चला आता आपलं साहित्य घ्या नाही का. खोरं, पावडं. तर मित्रांनो बघू शकताय आता इथं डायरेक्ट धसा आहे. या धसाने वर चढायचं आहे. आता आम्ही आलो हळा. खतरनाक ट्रेक बापरे. आता यायचं रिटर्न खाली. हा चला आता आपल्याला पाणी पण घेतलेलं आहे गोरक्ष दादांनी. हे आता एवढ्या चढाने पाणी आणायचं सोपं नाही. बघा मित्रांनो आलो आता वरती. या जंगलात किती वनस्पती आहे तर आतमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. घनदाट जंगल. आता आपली टीम आहे का येल इथं. बारीक आहे का. हा कसे पानं राहते. नागिनी सारखे पानं राहतात. असे पानं आहे का त्या अनवाचे. चला आता मोठ वेल असले का मग आपण खणू नाही का. याच्यावर आहे का. हे पाहिजे का नागिली सारखं पानं. तर चला आता आपली टीम सज्ज आहे. काय मग दमले काय. जमले मध्ये ना बघू शकतो. हा ना दसाला लागलं फार दम लागलाय मित्रांनो. चला मित्रांनो आता इथं अनवा खानायला सुरुवात केली आहे. आता जवळपास बरेच खोला असतात त्या अनवा. इथं शेजारी बघू शकता किती खोला आधी खणलेले. इतके खोल अनवा राहतात. या काय निघालंय व. पानं काय निघाले आता. तुम्ही दोन तोंड्या साप आहे का काय. इकडं काय निघालंय. हे काय साप आहे का काय. दोन तोंड्या हे दडी खांता खांता. दोन तोंड्याचे. दोन तोंड्याच वाटत काय. मागच्या साईड नाही कोणता फटायचे. कोणता साप आहे काय माहिती. हे आता इकडं खांता खांता नारळ पडला नाही का काय. हा इकडं पाहुण्यांनी नारळ पडला काय. पहिलंच उद्घाटन साप काढला बाहेर धडी. म्हणजे याचा अर्थ असा का गोणी भरणार. हा संदेश आहे आपल्याला गोणी भरणार बर का. भरणारच गोणी. चला आता गोणी भरणारच आहे. हा साप आता बाजूला फेकून द्यावा. आता मारुती दादा इकडं खणीत आहे. तर मारुती दादांनी बरंच खणलं आहे. जवळपास डोक्यात धडी खणली आहे. तर खाली अनवा लागले आहे. चालू आहे तिकडं पण आपले मित्र खणीत आहे. इकडं अनवा लागला आहे. पाहुण्याने तारे त्याच्या टिकाव घातला काय. एक लागलाय अनवा. हा मग त्याचं असंच एकच येईल कुठंतरी. एक तुम्ही त्या तिकडेच आणलं होता जोरात. आता
एकच आहे त्याला असं फुटेल तुला गेले ना मोड आणला आहे आणवा जरा धमाका राशी करा. आणवा दामाने ना तर त्याची डायरेक्ट चटणी होती हा चटणी नका करू ले. मित्रांना दिसलं पाहिजे आम्ही कसं राहते ते हा असं हे कंदमुळं दुर्मिळ अशी कंदमुळं खाण्यासाठी इतकी मेहनत घ्यावं लागत चला मित्रांनो हे आणीव भेटला आहे खाल्यानंतर कच्च पण मस्त लागतं बरं का मित्रांनो तर थोडासा तुम्हाला दाखवतो आस्वाद घेऊन हे एकदम मऊ असतं हे असं चिकाट लागतं त्यानंतर उकडून खाल्ल्यानंतर चव काय वेगळीच असते हे पण चालू इकडं आणू खाणायचं का एकदम जबरदस्त आहे आणू जोरदार काम चालू आहे आणू खाण्याचं लय जोरदार का फार घाम निघला काय आंघोळ होते काय हे सोपं नाही डायरेक्ट इथं JCB सारखं काम करावं लागत जबरदस्त फार घाम निघत पर्यंत बाजारात तुम्ही 10 रुपये कमी करा म्हणतात हे काय साधी मेहनत नाही साधी मेहनत नाही लय बेकार मेहनत आणवं खाण्याचे इतक्या मेहनतीचं काम आहे आणवं काढणं म्हणजे सोपं नाही हा जबरदस्त काम हे बघू शकताय चालू आहे लागलं का नाही एखादं लागलाय दिसतंय थोडासा हा ना अजून म्हणलं साईडला खोदवा म्हणजे बरोबर आरामशीर निघेल हे मध्ये नाही का या दोन्ही चराच्या दोन आहे का इथे एक आहे ना हा का तिसरं एक आहे ना ती मग काय दोन्हीच्या मध्ये दोन्ही कोण खणलं झालं मोकळं हा इकडं मारुती दादा तर गायबच झाले आहे खड्ड्यात मग किती खोल खणला आहे त्यांचा लय मोठा हा ते तर गायबच झाले कुठे गेले दादा एवढं खाल्लाय दिसा ना तुम्ही पर खड्ड्यात हा ना बापरे इतक्या एक परसाचा खड्डा तुम्हीच खणलाय हो ना हा आणि काढायचं म्हणजे सोपं नाही ताण लागली काय काय लागले फार जाम लागलं काय आता पाणी बिणी प्या मग काय पाणी आणलं हा ना. त्याला आपण हा ना पाणी आणलं तेच बरं झालं नाही तर काय चला आता पाणी पिऊ मित्रांनो तर जंगलात आलं म्हणजे सोपी मेहनत नाही पाणी प्यायला या हा लय दमलोय आणवा म्हणजे सोपी नाही राहते सोपं नाही आणवा खायचं रानातले कंदमुळं अतिशय दुर्मिळ कंदमुळ खाण्याचे म्हणजे सोपं नाही हे इकडं काम चालू आहे अजून पाणी प्यायचं काम चालू आहे तुमच्याकडे बरेच जंगलात आहे पण मग खाण्याचं तितकीच मेहनत आहे हा सोपं नाही सोपं नाही हा चला घेतो पाणी पिऊन हा पाणी प्यायला हा हे फार JCB सारखी माती इकडं ढीग लावलाय काय मग बेकारी आहे का मग काय एखादं गाणं म्हणा मग काय पार गाणं म्हणू का हा डोंगर दऱ्यात वावरणारा झाडा झुडपात फिरणारा आम्ही एक आहेत आदिवासी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये माझा बसलाय आदिवासी काय झाडी काय डोंगर बिबट्याची भीती नाही इकडं मारुती दादा फार खड्ड्यात गेले सापडले थोडस या पण हिरे सारखे खोल खणलाय या हे कोण आता पार इकडे जंगलात काय बिबट्याची भीती नाही काय नाही मस्त काम चालू आहे ती मेहनत घ्यावं लागते मित्रांनो लय खोल आहे काय अजून लय खोल हे कोण मित्रांनो तर खालूनच काढलाय खणून
इकडं 2 ठिकाणी इकडं खणलं आहे. तर इथं 2 ठिकाणी चालू आहे. इकडं मारुती दादा खणीत आहे आणि इकडं पण चालू आहे. तुम्हाला दाखवतो. अनवा इथं लागले आहे. हे बघू शकताय हे कोण मित्रांनो, हे अनवा. तर अशा पद्धतीने खणीत न्यायचे खाली, बघू शकताय. तर मित्रांनो फार घाम निघाला आहे खणू. इकडं दगड लागला आहे, इथं दगड लागला आहे. तिकडं मारुती दादा खणीत आहे. ते फार आतमध्ये बरंच खोल खणलं आहे. तर तवा एक काढला आहे. चला आता दाखवतो. तर इथं दगड लागलेला आहे. हे कोण हा दगड लय त्रास देतो. आता इथं एक लागलं हे कोण. तर हे इतकं लांब आहे आणि हा दगड पण काढल्याशिवाय पर्याय नाही. इकडं मारुती दादा फार खोल आतमध्ये गेले आहे. जसं काय बोगदाच पाडला आहे मारुती दादाने. इकडं आहे हे कोण, इकडं बघू शकताय. काम काढणं शक्य नाही कारण खांता तुकडे होऊन जाते ना असे. तर एक दोन दुर्मिळ कंदमुळ तुम्हाला बाजारात तर खूप महाग मिळतात. कारण महाग असण्याचं कारण म्हणजे इतकं खोल खणावं लागत, मेहनत खूप आहे. मित्रांनो इतका मोठा काढला आहे अनवा. तर बघू शकताय जवळपास माझ्या डोक्यात इतका खड्डा खणलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये इतकं मोठं अनिव काढलेला आहे. तर एकदम दुर्मिळ असं अनिव आहे. एक कंदमुळ आहे. पूर्वीचे लोक जास्त कंदमुळ खाऊनच आदिवासी लोक आहे ते जगले आहे. कारण पूर्वीच्या काळी असे कंदमुळ जंगलामध्ये रानभाज्या, कंदमुळ, जंगलातील फळं असे वेगवेगळे कंदमुळ खाऊन आपले आदिवासी समाज जंगलामध्ये राहायला, डोंगर दऱ्यामध्ये राहायला आणि तिथेच त्यांचं वास्तव्य अजून पण आहे. तुम्हाला माहितच असेल आदिवासी बांधव आहे हे पुन्हा डोंगर दऱ्यामध्ये राहतात. तर अशा पद्धतीने हा अनिव सापडलेला आहे. तर बघू आता आणखी खणायचे आहे. मेहनत आहे खूप आहे. तर चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. मित्रांनो आपण या जंगलामध्ये अनव खणले आहे. आता जेवण करण्यासाठी आलेलं आहे. तर इकडे विहिरीवर पाणी नेण्यासाठी आलो आहे. हे विहीर जबरदस्त आहे. डायरेक्ट विहिरीत उतरून जायचं पाणी आणायला. उन्हाळ्यात राहतात पाणी या विहिरीत. किती उन्हाळ्यात का? उन्हाळ्यात राहत. उन्हाळ्यात तर भरपूर पाणी राहत. हा ना, हाय एवढाच. हा का? आटत नाही. हा भारी विहीर. चला आपण आता हात धुवायचा विहीर. तर जेवण करायचं म्हणजे हे विहिरीतलं पाणी बघू शकता. रानामध्ये मिरची भाकर खायची काय मज्जाच वेगळी. तर इथं मस्त भाकरी, रानातलं जेवण जबरदस्त आहे. मी चला मित्रांनो एकदा जेवण केलं आहे. आता पुन्हा नव्या ताकदीने नव्या जोमाने पुन्हा खणायला सुरुवात करायची आहे. चला आता पुन्हा वरती चाललो आहे. अशा जंगलामधून जे काय अनवा आहे त्याच्या वेली शोधून बघावं लागत आणि खणावं लागत. हे असं जंगल आहे. लय जबरदस्त जंगल ना. इथं गेल्यावर खणेले बघू शकता जुना खणेले. हे खणे अनवा खणेला मागच्या वर्षी वाटत. चला पुन्हा आलेला आहे इकडे. हे फुलं एकदम जबरदस्त वाटतात. कसले फुलं आहे. जंगलात आलं म्हणजे वेगवेगळे फुलं बघायला मिळतात.
हे पोर आले आहे. तुम्ही आले खाणं खाणायला हे कोण पोर. चला आता वरती जायचं आहे. आपल्याला अजून लय वर जायचं. हा ना, किती वरती जायचं आहे आपल्याला? लय वरती. लय वरती जायचं आहे का? हा. चला मग काय, चला पुन्हा त्या जागेवर आलो आहे. मग इथं हानव खांदले आहे तिथं नाही तर एक तर लय धासाडे येतं. सरकलं डायरेक्ट खड्ड्यातच पडल. हा तर तिकडच पडेल. इथं सोप्यात होतं काय ना गोरक्ष दादा इकडं जागा तरी काय आहे का इकडे येईल आहे का? हा ना, इकडं आलाय तो वेल. हा वेल आहे बरं. ते पानं इथं वरती गेलं. पानं का? हे पानं आहे काय? हा बघा मित्रांनो, हे पानं आहे. तर आता पानं पण वाळून जातील ना काय दिवसाने, कारण लय वेली हे का. धडे ना त्या इथून धरा डायरेक्ट खालून ना. त्या इथे पटकन निघेल. बघू शकता इथं झाड आहे, भोकरीचे आहे. या झाडावरच हा वेल चढलेला आहे बघू शकता. या असं पानं आहे आणि त्याचा वेल जवळपास बघू शकता. तुम्हाला कसं दाखवतो वेल, मग वेल दाखवतो तुम्हाला. हा बघू शकता वेल, तर एकदम जबरदस्त वेल. हा डायरेक्ट इथं अनवा आहे तिथून असा हा वेल. तर वाळल्यानंतर पण हा वेल सापडत नाही पण मग आता जोपर्यंत सापडून घ्यावा लागेल. लय तर गोरक्ष तर त्याने आपल्याला सांगितलंच आहे सगळं. तर त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आता आलो आहे. कारण इथं आम्हाला काय काय माहीत, पण मग आपल्यासोबत आपला मित्र आहे तर काय आपल्याला टेन्शन नाही. चला आता मारुती दादाने इथं सुरुवात केलीच आहे खाणायला. मी आता खोऱ्याने वडाय राहतो माती. आता जवळपास 2 वाजलेच असतील आणि इथं सुरुवात केली आहे. मग सेंटर नुसार बरोबर तुमची धडी येऊ द्या 1 किलोमीटर लांब. पोरांनो तुम्ही खात्याक नाही आणू? हा तुम्ही खणत्याक नाही? हा ना, 2 आहे का? घेतो काढून वरच्यावर. हा हा, किती मोठे? हा का, बरंच मोठं आहे काय? लयच लांब आहे काय ना? जुळ्या लागते. खाल तुटला काय? जुळ्या लागते. हे गोरक्ष दादा किती मोठं आणि काढलं आहे बघू शकता. जंगले दादा पा हे का आणीव. चला मित्रांनो, आता हे लय मोठा आणीव आहे. तर बघू शकताय असं निघलं पाहिजे, कारण खणताना कधी कधी कवचा त्यात जे काय टिकाव असतो त्याने एकदम कवचले का मग त्याचा नाशच होतो ना. त्याच्यामुळे मग असे आणि सापडायला थोडस मेहनत घेऊन खाणावं लागतं. बघा मित्रांनो, हा वेल आहे. चला आता हा वेल खाणायचा आहे. हिरवागार पाले म्हणा त्याचा. हाच आहे ना, पाला दाखवा तुम्ही म्हणजे मग कसा. कधी जर आले हा अचानक तर असा नागिनी सारखा पाले
काय कडू कांदे राहते असे ना? हा तर या असे बरेच झाड राहतात हा पण मग आपण ओळखूनच घ्यायचं तोच वेल का म्हणून हा हा असा नाही तर याची पानं गंज जंगलामध्ये भरपूर पानं ते हा तर आता तुम्ही मागाशी फसले हा बघितलं ना आता एकदा फसलो आता तर त्याचा वेलीचा कलर काय आहे? हिरवाच राहतो का? हिरवाच कलर आता अजून संक्रांत झाला हा. का हे येईल डाय वाळून जाणार हा ना म्हणजे असं जाणारच नाही. संक्रांती आधीचा सीजन आहे हा का? हा. वर्षातून एकदाच का? वर्षातून एकदा हा ना हा तर पाला पाहू घ्या शकता तुम्ही हम्म. एकदम नागिन सारखं पाले हा. पण हे पालं आणि का असं जंगलामध्ये हे असं पानं पागायला भेटतात हम्म. पण त्याच्यातून ओळखून घ्यायला लागतं हे पानं हा, हा. कसं राहतं कारण याच्यासारखे दिसणार लय वनस्पती लय जंगलात वनस्पती आहे ती. त्याच्यामुळे त्याची एक ओळखच असणं ओळख गरजेचं. कसं असं त्याच्यावर काय नेमकं तर कसं कसं ओळखायचं? आहे ते पहिल्यापासून आम्ही आहे ना हा ते त्याच्यामध्येच ना हा तर मग ते आम्हाला वाढला आणि बरोबर सांगेल का हे वनस्पती असं आहे ते. हा, हा. असं हम्म. तर अशा पद्धतीने मित्रांनो पुढे आपलं जे काय आहे आणि आहे ते ओळखण्याची एक इथून खाणार अरे पद्धत आणि इथं आता मुळी आहे. नाही हो. तरी एनर्जी दिवस पुढे गेल्यावर येते. हा इथं मारुती दादा आम्ही इथं 2 येल पाहिले आहे. आता हे बघू शकता येल आणि शेजावच दुसरा एक येल. आता एकाच दगडात 2 पाखरं मारायचे म्हणजे एकाच कामात 2 कामं होणार आमची. चला हे पोरं पण इकडे बसले आहे. झाले तुमच्या खरं नाही हा पोरं म्हणते अनोखा नाही हे पण इकडं तर बरंच खोल काढलंय काय लागलं नाही. भूक लागली का? मग काय आता भूक लागली तेव्हा हा ना एवढं खाल्लंय तरी अजून काय अनवाचं काय शोध लाग ना. आता काय फार अनवा खाऊ खाण्याची वेळ आली. त्यांना इलाज नाही त्याला बरंच खाली कट्ट आणलाय मग तरी अजून काय त्याचा तपास लागत नाही. इकडे लय आंब्याचे झाड आहे. आंब्यांना काय आहे? कसे आंबे आता गावरान आंबे घे हा ना रानातले आंबे लय आंबे एवढे तोडीत आहे तुम्ही पण का कोणी घेऊन जातो इथून? नाही देतो कोणाला विकत हा ना नाही तर मग गोटीला नेतो आम्ही हा का मार्केटला काय लोणच्यासाठी घेऊ लोणचं बनवत्या का या लय आंबे आहे तसे या डोंगराला. गावरान आंबे करवंदा झाड तर इकडं रानमेवा खायची मजाच वेगळी. आंबे खाऊन पान गावरान आंबे खाऊन पान एकच नंबर. चव बारीक चविष्ट. आणि ते आंबळं राहतात ते नाही पिकते आंबे आहेत ना बघितलं कुठेतरी रे हा ना आहेत भरपूर आंबे आहेत ते कधी पिकाच्या काय ते आता शिवरात्रीला. मारुती दादा इथं बघू शकता संध्याकाळ होत आली आहे तरी काम चालूच आहे. निघाला दादा इतकं खोल खाणलंय वरून पडल्या बार पाय मोडायचं. इकडं काय निघलं अनव खानतान साप निघला का? हे इकडं बघू शकता काय निघलंय. हे अनव खानताने सोपं नाही या काय निघत 2 तोंड्या साप हे बघू शकताय. हा विषारी राहतो का? नाही नाही ना साधा बोळा घरी हा हा गरीब जात गरीब जातीतला साप आहे. मी मांडूळच म्हणते काय मांडू 2 तोंड्या 2 तोंड्या मांडूळ ते काय मोठाले मांडूळ राहते ना. ते मातीमध्ये गारव्याला राहत ती हा हा पण याला घाबरा त्यांना लोक याला घाबरत. जा रे होय जा निघ जा गेलं खाली. जा खाली होय. जा आता तुमच्या वाटाने. तर मित्रांनो आणू खानताने कधी काय निघत सांगता येत नाही. चला ही मेहनत आज दिवसभरातली जवळपास आता खूप टाइम झालेला आहे
आता 5-6 वाजत आले असले तर आमची ही मेहनत काय चालूच आहे. मग आज किती टाइम आम्ही इथं आहे सांगताच येत नाही. आता ना जे काही खूप मेहनतीचं फळ आता भेटलं आहे. बघू शकताय आता इथं हे बघू शकताय इतकं मोठं कंदमूळ 2 आहे काय. तर जवळपास डोक्या इतका खड्डा खणला मित्रांनो आणि शेवटी या पार डोक्या इतका खड्डा बघू शकता. तर हे आपला मित्र त्या खड्ड्यामध्ये आणि वरती मुलं आहे बघू शकता किती खोल खड्डा आहे. पार डोक्या इतका खड्डा आहे बघू शकता. तर एवढा खड्डा खणून एवढे कंदमुळं काढायची म्हणजे मेहनत किती मित्रांनो. आणि बाजारामध्ये तर याची किंमत वाढणारच ना. तर अशा पद्धतीने या मेहनतीचं फळ मिळतं मित्रांनो. हे बघू शकता. चला आता ही मेहनत दाजी आणलाय अजून वरती पण आहे सोपं नाही. आता ते खाणलं तर डायरेक्ट एक परसभर खड्डा होऊ शकतो. हे आता खाली माती. मित्रांनो संध्याकाळचे जवळपास 6 वाजले आहे. खूप टाइम झाला आहे. दिवसभर आमची मेहनत त्या मेहनतीबरोबर कष्ट सगळंच आमचं आज दिवसभर तर बघितलंच आहे तुम्ही. तर आज आपले मित्र गोरक्ष बांडे तर यांच्यामुळं आज आपल्याला अनवख ते जंगलामध्ये गेलो तर त्यांचं मार्गदर्शन भेटलं. आपल्यासोबत होते मारुती दादा तर गोरक्ष आपले मित्र आणि आणखी काय नाव आहे तुमचं तर ते पण आपले मित्र. तर आज आपण रानामध्ये खूपच फिरलो दिवसभर खणलं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे. तर मित्रांनो आपले हे सगळेच यूट्यूबर आहे तर तुम्हाला माहीतच आहे. जंगले दादा आहे तर गोरक्ष दादा तर हे मित्र. तर गोरक्ष दादा यांचा पण यूट्यूब चॅनल आहे. तर काय नाव आहे तुमचं यूट्यूब चॅनल? गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग. गोरक्ष बांडे मराठी ब्लॉग. तर त्यांच्या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्कीच त्यांना पण सपोर्ट करा कारण आपल्या माणसाला नक्कीच सपोर्ट केला पाहिजे. तर आपली मारुती दादा तर त्यांचं चॅनल माहीतच राम आदित्य मराठी ब्लॉग. तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण त्यांचे चॅनलचे व्हिडिओ तर तुम्ही सर्वच बघतात. तर चला मित्रांनो तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो आज किती अणू आम्ही आणले आहे. तर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकताय इतकी अणू आज तोडून आणली. हे बघू शकताय एकदम मेहनतीने हे अणू तोडली आहे काढली आहे. तर खूप मेहनत लागली. तर मित्रांनो फायनली तुम्ही बघितलंच आहे अणू किती आणले आहे. तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे ना तो इथं संपवतो. कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा. हाईप करायचं राहिलं असेल तर हाईप पण करून घ्या. तर धन्यवाद सगळ्यांचं. तर जय महाराष्ट्र जय आदिवासी.